तर तुम्ही रितसर निवडणूक लढवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष का झाला नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय. हिंदी इंग्रजीत भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये लपून बसायचे, असं आव्हाडांनी म्हटलंय. तर तुम्ही सख्ख्या भावाचा मुलगा होतात, म्हणूनच तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं, असंही आव्हाडांनी म्हटलंय. कायदेशीररित्या 2022 मध्ये निवडणूक लढवायला हवी होती. तुम्ही तर स्टेजवरनं पळून जायचे नेहमी. भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके बाथरूम मध्ये असायचे. कारण का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमच्या लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहित नव्हते, आता आम्हाला सांगाव्या लागतील. की जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भाषण करायची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये असायचे का? जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालनं पिन मारून पंक्चर करून टाकायचे. कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाहीये. इतका कृतज्ञ आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं. मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना. अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास. तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं. आमच्यासारख्या मागास जातीचा जितेंद्र आव्हाडने असं काय केलं असतं ना, आमच्या मागच्या भागावरती लाट मारून आम्हाला हलवून दिलं असतं.